अर्जुन पण रडत होता, मी कसे माझे नातेवाईक मारू, सगळे माझे जवळचे आहेत, सगळे माझे अनुयायी आहेत, मी रडतोय, देवा तू असा का करतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अहो, जो अधर्मासारखे वागताय, धर्मानुसार वागत नाहीये, आचरण शुद्ध नाही, गरिबांना दाबायचा प्रयत्न करतायत, अशा लोकांसाठी तुम्हाला हात जोडून तुम्ही उभे राहता. मग मला सांगा, मग ते आपले कान नाही फोडणार तर का आपली पूजा करणार आहेत का? अशा जशाला तसंच वागावं. हे साधू संतांनी अनेक वर्षानुवर्ष तेच सांगत आलेले आहेत. साधूंनी नुसते हात जोडणे हा तुमचा भ्रम आहे. कोणीच सांगितलं तुम्हाला साधूंनी हात जोडून उभं राहायचं? असं नसतं, असं नसतं बर का. तुम्ही वाचा, पुराण वाचा, शास्त्राचा वेद वाचा, भगवद्गीता वाचा. ज्यावेळेस अर्जुन शस्त्र खाली टाकले त्यावेळेस श्रीकृष्ण भगवानाने सुदर्शन चक्र उचललं. का उचललं? अरे तू नपुसून काय आहे, तुझ्या सामर्थ्य नाहीये, आता मलाच धर्माबद्दल लढावं लागेल. मग अर्जुनाने माफी मागितली, देवा क्षमा कर रे बाबा, क्षमा कर, मला कळून चुकलं. मग ते गांडी उचललं आणि युद्ध करायला लागले. त्यावेळेस सगळे मामा, काका, आजोबा, पंजोबा, गुरु सगळे होते, पण ते आज धर्माच्या बाजूने होते, धर्माच्या बाजूने नव्हते. म्हणून धर्म श्रेष्ठ आहे. जो धर्माचं पालन करतो त्याचीच कर्म चांगली होतात, अन्यथा तो भ्रष्ट बुद्धीचा होतो आणि लोकांवर अत्याचार करायला लागतो. येते का लक्षामध्ये मी काय म्हणतोय? माझा स्वभाव असाच आहे, तापटे कडक आहे. ऐकायचं नाही, सोडून द्या, काही फरक पडत नाही मला. पण माझं सांगायचं काम आहे, बाबांनो सुधरा. सुधारल्याशिवाय काही होणार नाही. तुम्हाला महाराजांचा विषय स्वामी भक्तीत कसे आले? अहो, बोलता बोलता जातो माणूस पुढे. कारण की माझ्या महाराजांनी कुठेतरी एक योगी स्वरूप बनवलंय, कुठेतरी एक साधू बनवलाय. हो, त्याच्यामुळे जीवाची तळमळ होते जनहितासाठी, लोक कल्याणासाठी. लोक का सुधरत नाही सगळं माहितीये. याच्याने पापाचे घडे वाढणारे आपले, जसं पेराल तसं उगवणारे हेही माहितीये. अनेक लोकांना त्याचे अनुभव पण आले, तरीही लोक सुधरत नाही. सुधरा बाबांनो, सुधरा, तुमचंच भलं याच्यामध्ये. सुधरा. कारण की माझ्या महाराजांनी मला भक्ती मार्गात, माझे स्वामी महाराज माझ्या जवळ, मी माझ्या स्वामी जवळ का आलो, कसा आलो, हे माझ्या गुरूंमुळे. माझी अनेक जन्मांची भक्ती, माझ्या आई वडिलांची भक्ती कामा आली. हो, म्हणून मी तुमच्या जवळ आहे. माझे पूर्वज माझ्या भल्यावरती आहेत. माझा इष्ट देवत माझ्या हृदयात आहे, माझा प्राण आहे, माझा आत्मा आहे, माझा कंठ आहे, माझी जीव आहे, माझं त्रिकालचक्र आहे, माझं सर्वस्व ते. माझे गुरुही मी मानवदेहातले त्यांच्यात पाहतो. माझे गोरक्षनाथ, माझे नाथ, अनेक देवता मी त्यांच्यात पाहतो. माझा कुळ लक्ष्मी ही त्यांच्यातच पाहतो. का पाहतो हे तुम्हाला माहिती आहे. जो त्या टोकाचा भक्त झालेला आहे त्याला कुठेही जायची गरज लागत नाही, वैभिचारिक भक्ती करावी लागत नाही, कोणाच्या पाया पडायची गरज लागत नाही. सर्व तो त्याच्या इष्ट देवतात पाहतो. ना कुठल्या कुळाकडे जायची गरज आहे, मग वर्षातनं एकदा 2 वर्षातनं जायची गरज, काही गरज आम्हाला तर गरज लागत नाही बरं का. आमचा जन्म मृत्यू स्वामी चरणाशीच आहे. आम्ही जन्म मृत्यूला पण घाबरत नाही, कधीच घाबरणार नाही. किती वेळा आमच्या जीवनात अशा घटना पण घडलेल्या आहेत, पण आम्ही नाही घाबरत. जन्म मृत्यू त्यांचा खेळ आहे. त्यांची इच्छा असेल, आता बोलतोय मग दिसणार नाही, पण जोपर्यंत त्यांना माझ्याकडनं काम करून घ्यायचंय, कोणाची टाप नाही मला अडवायची. किती आडवा आला, समोरचा आडवा होईल, पण माझं काम ते होणारच. एवढी स्वामी महाराजांची कृपा दृष्टी आहे, एवढी महाराजांची ताकद आहे, स्वामी समर्थांची ताकद आहे. म्हणून कोणाची भय नाही आम्हाला. आणि हे स्वामी महाराज माझ्या हृदयामध्ये बसले. अहो, माझे महाराज आई बाप आहेत. अहो, अक्कलकोट मध्ये अनेक वर्षानुवर्ष काम त्यांनी, लोकांनी त्यांची सेवा केली आणि लोकांचा उद्धार केला माझ्या स्वामी महाराजांनी. महाराज 1856 ते 57 मध्ये काहीतरी आले स्वामी महाराज, आणि 1878 77 मध्ये महाराजांनी समाधी घेतली माझ्या.
जास्त काळ राहिले नाही हो. कारण की लोक विचित्र आहेत ना. लोकांना देव कळत नाही. देवाला कुठलं काही प्रश्न विचारायचे असतात का? मग देव कसा आहे, माझे महाराज कसे आहेत, तुम्ही ज्यावेळेस बखर वाचाल ना माझ्या स्वामींची, त्यावेळेस कळेल तुम्हाला माझे महाराज कसे. पण माझ्या महाराजांसारखं दयावंत दया घन तुम्हाला कुठंच मिळणार नाही. आणि ज्यांनी ज्यांनी स्वामींची सेवा केली त्याचं भलंच झालंय. मग ते पळून जाऊ स्वामी भक्तीतनं भलं झाल्यावरती, नाही तर कुठेही तिकडे तरफडू, आम्हाला काही घेणं देणं नाही. पण तो अख्खं जग फिरून परत स्वामीच चरणाशी येतो, हे लिहून घ्या बरं का माझ्याकडून. किती पळून पळून पळणार, किती बाबा फिराल तुम्ही. अहो, जे माझ्या महाराजांनी तुमची कामं केली जी होत नव्हती अनेक वर्षांपासून, ती लोक पळून जातात. पळून महाराजांनी कामं केली, आता काय स्वामींची गरज आहे आम्हाला, असं समजू नका. तुम्ही कितीही विवेकवान असलात ना, अहो आयुष्य किती आहे याचा विचार करा. सुख दुःख हे येतच राहतात. कारण आपली कर्मच एवढी चांगली आपण केलेली आहेत, त्याच्यामुळे काय आपल्याला सुटका मिळत नाही त्याच्यातून. म्हणून बोलतात ना, उन्हाळा हिवाळा पावसाळा येतच राहतो माणसाच्या जीवनात. आज रात्र येतो, उद्या उजेड होतो, परत रात्र होते, असे सुख आणि दुःख येत राहतात. असं समजू नका माझं भलं झालं, आता मला कसली गरज नाहीये, माझं मी सेटल झालो, आता कशाला मला पाहिजे देव. आणि कोण देव, कोण पाहिजे तुम्हाला? ज्या वेळेस सूर्य असा तेजस्वी होईल ना, ज्यावेळेस ती गरमी सहन होणार ना, अंगाची आग होईल, त्या घामाच्या धारा पडतील ना, त्यावेळेस बरोबर धावत येशाल मठामध्ये. मग त्यावेळी वेळ निघून गेलेली असते बरं का. त्यावेळेस स्वामी महाराज कोणावर दयादृष्टी करत नाहीत. मरडच बसा, मग फिरा बाबा भगत आई बुवा भुदुगिरी हेच करा, आणि जा नरकामध्ये, जा वैतरणी नदीमध्ये मलमूत्र दुनियादारी खाण्यासाठी. आपलं स्पष्ट मत आहे, तुम्ही ऐका नका ऐकू, मला काही फरक पडत नाही. पण तुमच्या भल्यासाठी. ऐकलं तर सोन्याहून पिवळं, नाही ऐकलं तर कोळसा, काही फरक पडत नाही मला. कारण तळमळीने बोलतो. हे आम्हाला काय युट्यूबवर हे काय प्रसार प्रचार करायची गरज नाहीये. पण आता युट्यूबद्वारे लोकांना भक्ती मार्ग तत्व कळतो. फक्त काय 4 लोकांपुरतं मठ नाहीये, अख्ख्या जगाला कळायला पाहिजे स्वामींची ताकद काय, नाथांची ताकद काय, आणि गुरु परंपरेची ताकद काय ती. पहिले जुन्या काळात ही सुविधा नव्हती हो, यंत्रणा नव्हती. आता ही यंत्रणा आली म्हणून याचा उपयोग होते समाजासाठी. याचा चांगला पण उपयोग होतो आणि वाईट पण उपयोग होतो. पण चांगला उपयोग करा, आणि म्हणून हा चांगला उपयोग करण्यासाठी हे प्रबोधन मी तुमच्यासाठी करतोय. आता आम्हाला काय फरक पडत नाही. आमचं तत्व सगळ्यात श्रेष्ठ आहे. लय गुढ रस आहे, अध्यात्म मार्ग गुढ आहे, ते तुमच्या बुद्धीच्या पलीकडे. आणि तेच तुम्हाला स्वीकारायचं असेल ना, पहिले धर्माचं पालन करून मग गुरुप्राप्ती करावी लागते. पहिले धर्माचं आचरणासारखं वागा, धर्म कसा आहे ते समजून घ्या, आणि गुरूंच्या सानिध्यात बसा. गुरु काय उपदेश देतात, काय आदेश देतात, त्याचं पालन किती करतात त्याला पण लय